अंतर्गत पुस्तक परिषद घेऊन येत आहे साक्षीताई। नमस्कार, माझे नाव साक्षी कृष्णा राठोड। मी हे काल पुस्तक वाचले। ह्या पुस्तकाचे नाव आहे गप्पू चिप्पू आणि इतर कथा। ह्याची लेखिका आहे उमा खरेताई। हे पुस्तक फार छान आहे मित्रांनो। ह्या पुस्तकामध्ये 4 कथा दिलेले, ते म्हणजे 7 बुटके, छकुली आणि फुलांचा राजकुमार, गप्पू चिप्पू, तांबडी कोंबडी। मित्रांनो, तांबडी कोंबडी म्हणजे तपकिरी रंगाची कोंबडी असं मला ह्याच्यातून कळालं। आणि मित्रांनो, हे पुस्तक फार छान आहे। ह्या पुस्तकामध्ये मला असं कळालं की कोंबडी कधी पर्स घालते का, मला तर अजबच वाटलं। आणि ह्या चित्रावर हसू पण आलं। ते चित्र म्हणजे ह्या तांबडी कोंबडीचे चित्र दिलेले। आणि मित्रांनो, ह्यामध्ये 30 पेज आहे, पण हे 30 पेज 300 विचारांचे भर आपल्यामध्ये घालतात असं मला ह्याच्यातून कळालं। आणि मित्रांनो, ह्या पुस्तकाच्या मलपृष्ठावर 3 चित्र दिलेले आणि ते 3 चित्र 3 धड्यावर दिलेले आणि थोडीशी माहिती पण दिलेली आहे। आणि मित्रांनो, ह्या पुस्तकाचे दोन आवृत्त्या निघाल्या। ते कधी निघाल्या सांगते तुम्हाला। प्रथम आवृत्ती मार्च 2006 निघाली आणि द्वितीय आवृत्ती जानेवारी 2015 निघाली असं मला ह्याच्यातून कळालं। आणि मित्रांनो, ह्याची किंमत 60 रुपये। तुम्ही हे पुस्तक नक्कीच घ्या आणि तुम्ही वाचा, कारण तुम्हाला पण कळेल की ह्याच्यामधली माहिती कशी आहे। तुम्हाला कळेल की तांबडी कोंबडी काय आहे, गप्पू चिप्पू काय आहे। ह्याच्यामधली मला गप्पू चिप्पू ही कथा फार आवडली। त्याच्यामध्ये ते जुडवा भाऊ असतात, ते गप्पू चिप्पू म्हणजे उंदर असतात। आणि मित्रांनो, ते एकदा गप्पू हा खूप अमीर असतो आणि चिप्पू हा गरीब असतो। गप्पू एकदा चिप्पूच्या घरी येतो आणि त्याला गप्पा मारण्यासाठी तो त्याच्या घरी येतो। चिप्पू त्याला फार व्यवस्थित घरात येतो, कारण तो शहरात राहत असतो, म्हणून त्याला फार जेवण हे सगळं त्याची व्यवस्था करतो असं मला ह्याच्यातून कळालं। आणि मला मित्रांनो मला असं पण कळालं की आपल्या घरी जर काही पाहुणे आले तर आपण त्याची कशी व्यवस्था करायला पाहिजे असं मला हा गप्पू आणि चिप्पू कडून कळालं। धन्यवाद।